सध्या टॅक्सी त्यासोबतच वाहन चालकांना मराठी सक्ती करण्यात आली। या सगळ्याबाबत पोलिसांची कारवाई कशी सुरू आहे त्यासाठी आपण मुंबई परिसरात जाऊया। महाराज की जय, महाराज की जय झाला माँ, मला आदर करा, मला सम्मान करा, सम्मान करा तुम्ही। माँ की गाली, ताई की गाली, मेरी बहन बोला, तुम्ही बोला। ये काय बोलतो मग मी नाही, वो काय बोलतो ना, नहीं ना, वो काय बोलतो कि अरे साहब अभी 10 जन करोगे तो मेरे भी समझ में साहब मी काय बोलतो, मैं हे बोलतो जो ना, हे काय बोलतो जनूनमध्ये बोलतो ना, जज्बातपणी बोलतो। हे काय बोलतो की भाषावरून राजनीति करू नका तुम्ही, ऐसा बोलतो है। हाँ वही मैं बता कि उसको शांति से बताए आपको। हाँ चाले मैडम, ऐसा कुछ नहीं, हम उत्तर भारतीय हैं तो हम मराठी नहीं सीखेंगे, ऐसा कुछ नहीं। आलस पाहिजे और हमारे लिए अच्छा रहेगा, आलस पाहिजे। यही तो वो बोल रहा है वो टैक्सी ड्राइवर भाई, तो वही मैं उसको बोला कि आराम से बात करो, उनसे आराम से बताओ वो टॅक्सी वाला। सर मी काय म्हणतो, त्याने आता जो टॅक्सीवाला जो आपल्याशी वादविवाद जो तुमच्याशी करतो आहे ना, त्याला ऑलरेडी चांगला मराठी येत असताना पण तो असं का करतो आहे? त्याला मराठी येतो आहे ना, तो हिंदीमध्ये का बोलतो आहे? हा नाही नाही, ते स्टंट करण्याचं ना, माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या स्टेटमध्ये तुम्ही राहत असाल ना, तिथे तुमची भाषा तुम्हाला चालत असते, मग महाराष्ट्रामध्ये राहून मराठी भाषा का नाही बोलू शकत आहे? आणि त्याला व्यवस्थित मराठी भाषा येते आणि त्यांनी बोललंच पाहिजे मराठी भाषा। दुसरं म्हणजे काय झालं माहिती आहे, कालच आपल्या पेपरला आलं होतं की आपण पण पॅसेंजर लोक मराठी असून सुद्धा ना एखाद्या टॅक्सीवाल्याला हिंदीमध्ये बोलतो आहे, तर पहिलं आपण सुद्धा त्याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे की आपण मराठीमध्ये जेव्हा कुठली मराठी भाषा जो कोण टॅक्सीवाला त्यांच्याशी पहिलं मराठीत बोला। बरोबर आहे, त्यांच्याशी मराठीत बोला, त्यांनी जर मराठी नाही बोललं तर त्यांना तुम्ही अडवू शकता। शकतो आहे, असं आहे ते, आली पाहिजे, नक्कीच यायला पाहिजे आहे। त्यांना देखील यायला पाहिजे, आता सगळेच करतात पाहिजे, म्हणजे मराठी यायलाच पाहिजे सगळ्यांना, मराठी भाषेचा अभिमान पाहिजे महाराष्ट्रात। कर तुम्ही राजनीत भाषा काय पाहिजे तुला, काय मराठी बसतो 1 मिनट, हे बा तुम्ही थांबा, आप चैनल हो, सच्चाई बोलना। मेरे मत्थे देखो क्या है, त्रिशूल बना है, बना कि नहीं बना, देखो पहले सांगा तुम। ये मत्थे पे और क्या दिख रहा है, चांद दिख रहा है कुछ? तुला दिसतं काय, तुला दिसतं काय, त्रिशूल दिसतं काय? मला काय नाही लक्षण, मला काय बाबा हे संतप्त क्यों हुए हैं आप? संतापले काय बाबा, प्रॉब्लेम लायसन टाका तुम्ही, लायसन टाका तुम्ही, लायसन टाका। भाषा खाला भाषा काय पाहिजे, मराठी माणूस बसतो काय बोलतोय मराठी, हे बाबा दादा जे काय बसा तुम्ही, मीटर टाका आहे, मीटर घेणार तुम्ही द्या मला, इष्ट मीटर तुम्ही घेणार काय? हा कारण काय बाबा, राजनीती कुठे पाहिजे, नेता 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 सगळे नेता राजनीती। मैं क्यों नाम तो सांगी, तुम्ही विचारा मित्रा, आमची काय भाव तुमने काय नाही, आमची ताई नाही काय, आमची ताई ना क्या गाली, तू ऐसी गाली झोंडिया काय काय गाली मित्रा, तो गाली मागो गाली, जिस माँ से पैदा हो भारत माता की जय, महाराज की जय झाला माँ, मला आदर करा, मला सम्मान करा। आपण काय नेमकं घडलं, हा टॅक्सी चालक का इतका संतापलेला होता, आपण जाणून घेऊयात। सूरज सावंत आपल्या सोबत आहे। सूरज, काय नेमकं म्हणणं होतं या टॅक्सी चालकाचं? दीपक, नक्कीच आरटीओ कडनं दादर परिसरात या ठिकाणी अमराठी चालक आहेत, त्यांच्याकडे मराठी संदर्भात विचारपूस ही केली जात आहे, त्यांना जुजबी मराठी येत आहे का हे तपासलं जात आहे, आणि ज्यांना येत नाहीये त्यांना या ठिकाणी नोटिसा दिल्या जात आहेत, 1 महिन्याचा वेळ दिला जातोय मराठी शिकण्यासंदर्भात। त्याचप्रमाणे या चालकाला देखील आरटीओ विभागाकडनं मराठी संदर्भात विचारणा करण्यात आलेली होती, आणि त्यावेळी मराठीत उत्तर देताना अचानक ते संतापले, आणि तुम्ही हे सगळं का करता आहेत, एकूणच या संपूर्ण गोष्टींमधनं तुम्ही राजकारण करत असल्याचा आरोप हा या टॅक्सी चालकाने केलेला आहे। राजकीय नेते हे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण ह्या सगळ्या गोष्टी आणून करत आहेत, आतापर्यंत सर्व आम्ही गुण्यागोविंदाने राहतोय, मात्र तुम्ही असं मराठी आणि अमराठी असा भेदभाव का करत आहेत, यावरनं त्याचा संताप जो होता तो त्यांचा बाहेर आलेला आहे।
कारवाई करा. मराठी येत आहे आम्हाला, मराठी पण आम्ही बोलू शकतो. मात्र तुम्ही जे राजकारण करत आहेत हे राजकारण करू नका असं मत या टॅक्सी चालकाचं होतं आणि त्यावेळी त्याचा राग अनावर झाला आणि तो या कारवाईच्या दरम्यान एकूणच संतापलेला आपल्याला पाहायला मिळाला. दीपक. सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.